श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ह्या प्रार्थनेचा अर्थ आपण सर्वजण जाणतो, पण ह्या गोष्टी आपण अंमलात आणतो आहे का, यावर आपण विचार केला पाहिजे. आपला हा देह नेमका कोणत्या गोष्टींसाठी उपयोगी पडत आहे, कोणती कर्म या देहापासून घडत आहे, या देहाचा वापर सकारात्मकतेने करतो आहे का नकारात्मक ऊर्जेकडे धाव घेत आहे. जर का या सर्व गोष्टी आपण निरखून पाहिल्या तर मात्र आपला देह खरंच सत्कर्माकडे धाव घेऊ शकतो. हो, नुसत्या विचाराने सुद्धा आपलं एक पाऊल प्रगतीच्या मार्गावर झेप घेऊ शकतं. आपण श्लोक, प्रार्थना, मंत्र, जप, नामस्मरण उगीच करायचं आहे म्हणून करत असलो तर मात्र आपल्याला कोणत्या गोष्टींचा कसा उपयोग होईल. म्हणूनच पूजा करा किंवा कोणतीही कर्म करा, मनापासून केली तरच आपल्याला फायदा होणार व आपलं आयुष्य चांगल्या वळणावर येणार. ह्या कलयुगात आपलं लक्ष नकारात्मक गोष्टींकडेच झेप घेत राहणार, पण आपण आपल्या मनाला, आपल्या देहाला तिथून खेचून जी प्रार्थना सुरुवातीला आपण केली तिकडे खेचून जर घेऊन गेलो तर मात्र आपली प्रगती व आपल्यासोबत असणाऱ्यांची प्रगती देखील एक उच्च दिशेला जाणारच. विश्वास ठेवा. विश्वास आणि नामस्मरण हेच आपल्या देहाचं खरं मूळ स्वरूप आहे. तेच आपल्याला आपल्या आयुष्याची वाटचाल योग्य रीतीने घडवण्यासाठी मदत करत असतं. म्हणूनच स्वामी आईच्या नामात स्वतःला इतकं लीन करून घ्या, जेणेकरून आपण नेहमी सर्व काळ आध्यात्मिकतेने आपण आपल्या ईश्वरासोबत राहू शकतो, सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो. ही एक भक्तिपूर्ण प्रार्थना आहे की ह्यात एक भक्त आपल्या स्वामी आईकडे प्रार्थना करतं की माझी तुझ्याशी कायमस्वरूपी अखंड नातं आणि एकरूपता निर्माण हो. ही प्रार्थना अत्यंत मार्मिक व अर्थपूर्ण विधान आहे. या प्रार्थनेला आपल्या आयुष्यात रोज व्यक्त केल्याने आपली भावना आपल्या स्वामी आईपर्यंत थेटच जाऊन पोचते. म्हणूनच सगळ्या अडचणी, सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून आपसुकच दूर निघून जातील. श्री स्वामी समर्थ.